नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 30 डिसेंबर 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. मार्ग उघडतील, फक्त अडथळ्यांना भिडा आणि जिद्दीने उभे राहा. आजचा सूचना आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. त्यानंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. भातकुली तालुक्यातील कापसाच्या जिनिंगला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भातकुली चाकूर रोडवरील ITI जवळ असलेल्या महालक्ष्मी जिनिंगला अचानक आग लागली आहे. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण करत जिनिंगमधील साठवलेला कापूस जळून खाक झाला आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. धानोरा कोकाटे गावात एक मोठी दुर्घटना होता टळली. क्लीन मॅक्स सन पॉवर लिमिटेड कंपनीच्या मनमानी व निष्काळजी कारभारामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कंपनीचे ओव्हरलोडिंग ट्रक नेहमीप्रमाणे गावातूनच वाहतूक करत असताना गावातील विजेचे पोल व तारा तुटल्यात. या घटनेमुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही घटना थेट जिल्हा परिषद शाळेजवळ घडली आहे. याच वेळेस शाळेच्या परिसरात लहान मुले खेळत होती. जर काही क्षणाचा विलंब झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी सांगितले आहे की यापूर्वी अनेकदा कंपनीला तक्रारी करूनही ओव्हरलोडिंग ट्रक गावातूनच नेण्यात येतात. कंपनी प्रशासनाकडून मात्र या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या घटनेनंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवा नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित झालेत. गावकऱ्यांची एकच ठाम मागणी आहे, कंपनीच्या ट्रकसाठी गावाबाहेरून स्वतंत्र बायपास मार्ग तयार करण्यात यावा. जर कंपनीने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. अमरावतीमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत उमेदवारी अर्ज वाटपावरनं मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उमेदवारी अर्जासाठी झाली होती. मात्र अनेकांना AB फॉर्म तसेच उमेदवारी अर्ज न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. उमेदवारी अर्ज मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी जोरदार वाद झालेत, तर काही वेळा धक्काबुक्कीचे प्रकारही घडलेत. पक्ष कार्यालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नाराज कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ शेवटचे काही तास शिल्लक असताना
उमेदवारीबाबतचा गोंधळ वाढल्याने इच्छुक उमेदवारांची चिंता अधिक वाढली आहे. या प्रकारामुळे शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली असून याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मी प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपा साई मंडळाचे अध्यक्ष आहे. मला सगळ्यांनी सांगितलं होतं की तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्हाला तिकीट मिळणार आहे आणि एससी राखीव आहे आमच्या प्रभागामध्ये. बाकी तिन्ही ठिकाणी पाटील दिले. मग आम्ही काय करायला पाहिजे? आमच्याकडून कामं घेतले, गावांपुढे आमच्या प्रभागातून तिन्ही पाटील दिले. एक जया मावरे म्हणून नाव ऐकलंय, मंगेश कोंडेची मिसेस आहे आणि सुनील भोकाळे. मग आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही पक्षाचं काम इतक्या प्रामाणिकपणे करत आहे. मग यांना समजायला पाहिजे पाटीलला बी का बरं चालवत आहे. बाकी इतर समाजाला चान्स दिला पाहिजे ना. आम्ही काय कुठे झालं पाहिजे? मी सांगते मी प्रामाणिकपणे काम केलं. माझ्या तब्येतीला जर काही कमी जास्त झालं तर हे सगळे जबाबदार राहतील. कारण की मला माहिती आहे की त्यांच्यापेक्षा मी सर्वे मध्ये माझं नाव होतं. मी चांगल्या प्रकारे काम केलं हे पूर्ण माहिती आहे मला. माझं नाव निलेश कृष्णराव लांबकाने आहे. गडगडेश्वर प्रभाग क्रमांक 17 मधून तिकीट मागितली होती मी. आणि आमच्या इथेही पक्षानं भेदभाव केला. तिन्ही जे कॅन्डिडेट आहे ते सर्व कॅन्डिडेट यांनी पाटील समाजाचे दिले आणि ओबीसीचा कॅन्डिडेट दिला नाही यांनी. लेडीज वगैरे सगळे आणि एक कॅन्डिडेट असा दिला जो प्रभागाच्या बाहेर राहते. शेवटी नवीन लोक जिथे राहायला येतात तिथं त्यांचं वोटिंग नाही केलं. अशा व्यक्तीला सगळेजण आपापल्या जवळचे लोकांना तिकीट देऊन राहिले. तर मग आमच्या सोबतही हा अन्याय झाला. पक्षाने अन्याय केला. मी 2007 पासून भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे आणि काम करू राहिलो. पदावरही आहे मंडळामध्ये याच्यात. पण यांनी तिकीट माझी तिकीट नाकारून पक्ष म्हणजे एक जवळच्या व्यक्तीला त्यांनी तिकीट देऊन दिली. तर माझा विरोध आहे. माया रवींद्र कांबळे, मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता, मीडिया प्रमुख होती. मीडिया प्रमुख आणि पत्रकारी असून सुद्धा मी 10 वर्षापासून पार्टीत कार्य करत आहे. त्यानंतर सुद्धा मला यांनी तिकीट नाकारली आणि जो व्यक्ती आता बाहेरून आलेला आहे त्याला कधी पाहिलंही नाही त्या व्यक्तीला तिकीट दिली. म्हणजे जे नगरसेवकही काही आहे ते कामही नाही करत तरी त्यांना सुद्धा तिकीट आहे कन्फर्म आहेत. का तर त्या कुणाच्या बहिणी आहेत, कुणाच्या नेत्यांच्या बायका आहेत तर त्यांच्या तिकीटा कन्फर्म आहेत. आणि जो काम करतो, जो सतरंजा उचलत जातो त्याला आखरीपर्यंत सतरंजा उचलायला ठेवलेला आहे. आता लढणार का? नाही लढणार नाही. मी माझा पक्षाला राजीनामा देणार आहे. तुम्ही बोलला काय नाव? सुरेखा त्यागी. कुठून लढणार होता? मी प्रभाग क्रमांक 10 सुरेखा त्यागी ओपन मधून भरला होता फॉर्म. आणि जे कधीच आले नाही, दिसले नाही, कार्यकर्ता म्हणून मी 2 वर्ष काम पण केलेलं आहे. प्रत्येक याच्यात 15 दिवसाचं जे हे असते पखवाडा ते पण केलं, सगळं केलं कंटिन्यू. आणि जे नव्हते इकडे ते आलेले आहेत इथे. आणि मला हे वाटते की जे कार्यकर्ते त्यांना द्यायला पाहिजे. त्यांचे चेहरे कधी पाहिले नाही. त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून दिले. आणि 2 जण होते ते तर ते कोणी शिवसेनामध्ये गेला, कोणी काँग्रेसमध्ये. आणि ओपन मध्ये मला पूर्ण गॅरंटी 100% होती. काय आता पक्ष लढणार? पाहू, आता विचार करायच लागेल ना. अर्धा घंटा टाइम आहे अजून. धन्यवाद. मी भारतीय जनता पार्टीची स्वामी विवेकानंद मंडळ सरचिटणीस 10 वर्षापासून काम करत आहे मी. आणि आता हे इलेक्शनच्या वेळेस नवीन लोकांना जे काम करत नाहीये त्यांनी नवीन आणून आणि त्यांना तिकीट देऊन राहिले. हे कोणाकडे आम्ही सांगतो? आम्ही एवढे काम केलेले आहे ते आम्हाला माहित आहे. आता ते जे पदाधिकारी त्यांचे मिसेस आणून त्यांना तिकीट दिलेले आहे. सगळे पाटील लोकांना तिकीट दिले. मग जेव्हा काम करायचं वेळेस तुम्ही पाटील लोकांना सांगायचं ना. कशाला कार्यकर्ता लोकांना सांगायचं? कशाला तुम्ही कार्यकर्ता लोकांना हे देता की तुम्हाला तिकीट भेटणार, तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा. त्यांना पण पाटील लोकांना तुम्ही हे करा. कशाला कार्यकर्त्याला हे करत आहे तुम्ही? कारण की आम्ही तो कामधंदे सोडून इकडे हे करत आहे ना. तुम्हाला डावललं काय? काय वाटतं? अपक्ष लढणार पूर्ण इच्छा होती माझी. पण आता ते आम्ही तो भाजप वर विश्वास केला ना. आम्हाला असं आहेच नाही आमच्या की बा आम्ही दुसरी पार्टी मधून जाणार आणि काम करणार. पण आता हे असं आमच्यासाठी ते हे नाही करणार तर आम्ही पण कुठेतरी हे करणार आता. कारण की हे आमच्यासाठी नाही
आमच्यासाठी हे नाही करत आहे, मग आम्हाला कुठेतरी पाहणार आता, पाहिलं पाहिजे आता. अमरावतीच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे विभागीय संपर्क प्रमुख जगदीश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज श्रमिक पत्रकार संघाच्या भवनात त्यांनी ही माहिती दिली. राजीनामाचं कारण स्पष्ट करताना जगदीश गुप्ता म्हणाले, 1990 ते 2010 या काळात सामान्य नागरिक किंवा कार्यकर्त्याला नेत्यांकडे जाण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नव्हती. परंतु 2000 नंतर पुन्हा व्हीआयपी कल्चर वाढत गेलं आणि अमरावतीत तसंच वातावरण निर्माण झालं. आजचं राजकारण अपडेटेड आहे, मात्र अशा राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्थान नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. मी आता कोणत्याही पक्षात जाणार नाही. या महानगरपालिका निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली त्या सर्वांसाठी व्हीआयपी कल्चर बाजूला ठेवून कार्यकर्ता सुद्धा नेत्यांशिवाय लढू शकतो हा संदेश देण्याची माझी इच्छा आहे असं जगदीश गुप्ता म्हणाले. या निवडणुकीनंतर मी राजकारणाला कायमचा रामराम करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. आजच्या राजकीय पक्षांमध्ये नेत्यांना मुजरा केल्याशिवाय कार्यकर्त्यांचं ऐकलं जात नाही, हा माझा स्वभाव नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष संस्कृतीवर टीका केली. 14 वर्षांचा वनवास मला मान्य नाही, कारण माझा आधार नेते नव्हते तर अमरावतीकर जनता होती आहे असं ते म्हणाले. आजचा प्रेसचा प्रमुख मुद्दा असा आहे की मी शिवसेना सोडत आहे, सोडलेली आहे. हा पत्र मी शिंदे साहेबांना पाठवलेला आहे आणि कदाचित त्याचे संकेत तुम्हाला सगळ्यांना कालच भेटले असावेत. आणि हा संघटन जॉईन करण्याचा म्हणजे शिवसेनेत जाण्याचं आणि सोडण्याचे प्रमुख कारण असे आहे की आपल्या मागच्या विधानसभेमध्ये जे मत मला मिळाले, जे कार्यकर्ते निष्पक्ष भावना माझ्यासोबत जुळले, या महानगरपालिकेमध्ये त्यांना एक चांगला मंच मिळावं, हिंदुत्वाचा मंच मिळावं. भाजपमध्ये स्थान नसल्यामुळे शिवसेना मध्ये जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. परंतु राजकीय पक्ष सारखेच आहे असं माझं मत झालेलं आहे. सर्व राजकीय पक्षामध्ये नेत्यांच्या समोर मुजरा केल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याचं भलं होत नाही. आणि इथे ती परिस्थिती बघितल्याबरोबर आणि त्याचबरोबर माझ्यासोबत अनेक वेळा वेगवेगळे कमिटमेंट करण्यात आले आणि ते कमिटमेंट माझ्यापुरतं नव्हते, तर मी जे कमिटमेंट घेत होतो, माझ्यासोबत जे कार्यकर्ते होते, जे सहकारी होते, जो मित्र परिवार ज्यांनी अनेक वर्षापासून मला साथ दिली, त्यांच्यासाठी मी कमिटमेंट घेत होतो. परंतु ते कमिटमेंट झालं, बोलणं झालं की 2 मिनिटात ते कमिटमेंट तुटत होतं. म्हणजे प्रवेश घेतल्यापासून तर आज सकाळपर्यंत असं वारंवार होत असल्यामुळे मी या निर्णयावर आलो की कोणत्याही राजकीय पक्षावर माझा विश्वास राहिलेला नाही. या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे शिवसेनेमध्ये उतरल्यानंतर माझ्या डोक्यात एकच होतं की 90च्या आधी राजकारणामध्ये जे व्हीआयपी कल्चर अमरावतीमध्ये निर्माण झालं होतं, तो व्हीआयपी कल्चर मोडून पुन्हा व्हीआयपी कल्चर इथे स्थापित झालं होतं, तो तोडण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उतरलो. आणि ती इच्छा होती की 90 ते 2000 पर्यंत 10 वर्ष कोणत्याही कार्यकर्त्याला, सामान्य नागरिकाला सुद्धा कोणत्याही नेत्याकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मध्यस्थाची आवश्यकता राहत नव्हती. परंतु 2000 नंतर पुन्हा ती परंपरा तुटण्याचं अंदाज मला येत होतं. त्याचे अमरावतीमध्ये त्या प्रकारचं वातावरण निर्माण होत होतं आणि म्हणून विधानसभा लढलो. विधानसभेमध्ये गडबड झाली आणि म्हणून हा कल्चर, व्हीआयपी कल्चर तोडण्यासाठी मी पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झालो होतो. परंतु मला असं वाटतं आता की मी आउटडेटेड राजकारणी आहे. राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्थान नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की आता
कोणत्याही संघटनेत जायचं नाही. या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी मला प्रचंड साथ दिली आणि या निवडणुकीमध्ये मी असा निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी मला साथ दिली आणि जे लढू इच्छितात, ज्यांना VIP कल्चर बाजूला ठेवून कार्यकर्ता या राजकारणामध्ये नेत्यांशिवाय सुद्धा राहू शकतो, हा चित्र निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. परंतु राजकारणामध्ये एकट्याची इच्छा राहून चालत नाही. यासाठी अपक्ष लढण्यासाठी मोठा जिगरा पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे जिगरबाज कार्यकर्ते असतील, पक्ष आणि नेता शिवाय ज्या प्रकारे मी विधानसभा लढलो, त्याच प्रकारे प्रभागाच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या भल्यासाठी, अमरावतीकर जनतेसाठी जे कार्य करू इच्छितात आणि नेत्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या कार्याला काही योग्य तो रिस्पॉन्स मिळत नसेल तर त्यांच्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. जो जिगरबाज कार्यकर्ता किंवा कॅन्डिडेट असेल पक्षाशिवाय, त्याच्यासोबत लढण्यासाठी मी तयार राहणार आहे. आणि जर नाही तर माझा निर्णय असा आहे की या निवडणुकीनंतर राजकारणाला मी रामराम करणार आहे. ताई, काय झालं एकूणच जे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि युवा स्वाभिमानी पक्ष यांची युती होणार होती, काय निर्णय घेण्यात आला? आता तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगते की आम्हाला काल रात्री 12-12:30 वाजता कळलं की युती होणार नाही. तुम्ही बघा, त्यांची प्लॅनिंग बघा आणि सगळं बघा, कुठल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला आणि अशा स्थितीत आणून ठेवलं होतं की तुम्हाला सांगू नाही शकत. त्याच्यामुळे आम्हाला एक निर्णय घेणं जरुरी होता. सन्मानजनक मिळाले असते तर आम्ही युती केली असती, पण सन्मानजनक हा शब्दही वापरावा नाही वाटत मला आता. कारण रात्री 12 आणि 12:30 वाजता जर ती युती तोडायला असतील त्याला अर्थ नाही. आमचंही स्वाभिमान आहे, आम्ही लढू शकतो आणि आम्ही ते दाखवून देणार आहे की आम्ही एकटं लढतो. सध्या मला काहीच सुरुवातीपासून ज्या प्रकारे संजय म्हणजे राठोड आले या ठिकाणी आणि या ठिकाणी ज्या प्रकारे मध्यस्थी करायला प्रयत्न, किती सीटांचा होता, आपण किती मागितलं होतं, ते किती देतो? पूर्वीपासूनच त्यांची इच्छा नव्हती आमच्यासोबत युती करायची आणि ते त्यांनी केली. बस एवढंच बोलते मी. जगदीश गुप्ता यांनी आज रामराम केला, शिवसेनेला राजीनामा दिला आपल्या पदाचा. नाही, अजून राजीनामा दिलेला नाही, दिला, प्रेस मला कॉन्फरन्सवर माहिती नाही. राजीनामा मी दिला. थोडस बघते काय आहे ते. धानोरा कोकाटे गावात एक मोठी दुर्घटना होता टळली. क्लीन मॅक्स सन पॉवर लिमिटेड कंपनीच्या मनमानी व निष्काळजी कारभारामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कंपनीचे ओव्हरलोडिंग ट्रक नेहमीप्रमाणे गावातूनच वाहतूक करत असताना गावातील विजेचे पोल व तारा तुटल्यात. या घटनेमुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही घटना थेट जिल्हा परिषद शाळेजवळ घडली आहे. याच वेळेस शाळेच्या परिसरात लहान मुले खेळत होती. जर काही क्षणाचा विलंब झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी सांगितले आहे की यापूर्वी अनेकदा कंपनीला तक्रारी करूनही ओव्हरलोडिंग ट्रक गावातूनच नेण्यात येतात. कंपनी प्रशासनाकडनं मात्र या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या घटनेनंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवा नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित झालेत. गावकऱ्यांची एकच ठाम मागणी आहे, कंपनीच्या ट्रकसाठी गावाबाहेरून स्वतंत्र बायपास मार्ग तयार करण्यात यावा. जर कंपनीने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता आता फक्त अर्धा तासाचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता उमेदवार धावपळ करीत आहेत आपला नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता. आपण सध्या अंबापेठ येथील महानगरपालिका झोनमध्ये दाखल झालेलो होतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता उमेदवारांची गर्दी झाल्याचं चित्र आहे आणि आता अवघ्या अर्ध्या तासात जे आहेत आपला नामांकन अर्ज दाखल करणार सर्व उमेदवार या तयारीला लागलेले आहेत. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कळे, पाहत सिटी न्यूज, अमरावती.
30 डिसेंबर नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने अमरावतीतील राजापेठ येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीकडून अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा आणि नेत्या सुनील राणा यांच्या हस्ते पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामांकन दाखल करण्याची आज अंतिम मुदत असल्यामुळे कार्यालयात उत्साहाचे वातावरण होते. एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारांनी तत्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामांकन अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. युवा स्वाभिमान पार्टी सर्व प्रभागांमध्ये सक्षम व लोकाभिमुख उमेदवार मैदानात उतरवत असल्याचा विश्वास पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी ताकदीने लढणार असल्याचे संकेत या एबी फॉर्म वितरणातून स्पष्ट झाले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या नामांकन अर्जाकरिता आता अवघा थोडासा अवधी जो आहे शिल्लक उरलेला आहे आणि आता युवा स्वाभिमान पार्टीकडून सर्व उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते उमेदवार या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत युवा स्वाभिमान पार्टीच्या आणि आता 3 वाजेपर्यंत हा अवधी आता जे आहे नामांकन दाखल करण्याकरिता शिल्लक राहिलेला आहे. एकूण 9 जागावर जे आहेत युवा स्वाभिमान पार्टी आता महानगरपालिका निवडणूक लढणार आहे महायुतीसोबत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमदार रवी राणा असेल किंवा सुनील राणा यांच्या हस्ते उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात झालेली आहे. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोजकडे पाहत राहा सिटी न्यूज. महाराष्ट्रातील वकिलांच्या क्रीडा विश्वास उत्साहाची लाट उसळली होती. महाराष्ट्र लेव्हल ॲडव्होकेट क्रिकेट प्रीमियर लीग 2025 यशस्वीपणे पार पडली आहे. या स्पर्धेचं आयोजन नाशिक आणि अमरावती येथे करण्यात आलं होतं. क्वार्टर फायनलपर्यंतचे सर्व सामने नाशिक येथे खेळवण्यात आले तर सेमीफायनल आणि अंतिम सामना अमरावती येथील पीडीएमसी मैदानावर पार पडलाय. अंतिम सामन्यात युनायटेड 11 पुणे आणि लीगल ईगल ठाणे या 2 बलाढ्य संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळ करत लीगल ईगल ठाणे संघाने विजेतेपद पटकावलं आहे तर युनायटेड 11 पुणे संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. विजेता आणि उपविजेता संघाचे जोरदार अभिनंदन करण्यात आलं. विजेता संघाचे विशेष अभिनंदन करण्याकरिता उद्योजक लप्पीसेठ जाजोदिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा संपूर्ण बक्षीस वितरण सोहळा वकील संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय. यावेळी मंचावर ॲडव्होकेट विवेकानंद जगदाळे आणि ॲडव्होकेट शीर्तिजा वानखडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेमुळे राज्यातील वकिलांमध्ये क्रीडा भावना, संघभावना आणि मैत्रीचे नाते अधिक दृढ झाल्याचं पाहायला मिळालंय. एकूणच महाराष्ट्र लेव्हल ॲडव्होकेट क्रिकेट प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून आगामी काळात अशा स्पर्धा आयोजित व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आज या ठिकाणी लीगल विजेता ठरलेला आहे. आपल्यासोबत लप्पीसेठ जाजोदिया आहे. काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. या सर्व टीमचं अभिनंदन करण्यासाठी खास अमरावती मधून अंबानगरी करून सत्कार करण्यासाठी आले आहेत तेजस पिपरे यांचा. काय मी ठाण्यावरून आलेलो आहे कारण ही आमची ठाण्याची टीम आहे. थँक्यू सर. मला खूप गर्व आहे माझी ठाण्याची टीम जिंकली आणि मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की जी टीम हारलेली आहे त्यांनी पण आपला उत्साह कायम ठेवावा आणि आज आम्ही जोरदार पार्टी करणार. अमरावतीमध्ये असे सामने होतात महाराष्ट्र लेवलचे, काय म्हणणार आपण? झाले पाहिजे ऐसे जे अपन जो बोलेंगे कि मैदानी खेल खेलना आज की सबसे बड़ी आवश्यकता है. सब लोग जब व्हाट्सएप के युग में ज्यादा समय टीवी, व्हाट्सएप या सोशल मीडिया पे देते हैं तो उसकी बजाय अगर मैदानी खेल खेलेंगे तो सब ऐसे मजबूत बनेंगे. उपविजेता ठरलेला आहे आणि महाराष्ट्र लेवलच्या या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वकिलांचा एक उत्कृष्ट प्रदर्शन बघायला मिळालं. आज जरी विजेता असलो तर पुढच्या वेळेस विजेता असू या प्रकारची सुद्धा मी चर्चा ऐकली आहे. काय म्हणणार, काय आपलं नाव आणि काय आपल्या प्रतिक्रिया? माझं नाव ॲडव्होकेट जयराज गौड, युनायटेड 11चं मी कॅप्टन आहे. आम्ही पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. आमची सर्वांची जी प्रॅक्टिस आहे पुणे जिल्हा कोर्टात असते आणि आम्ही दर मागच्या वर्षी सुद्धा उपविजेत होतो, या वर्षी सुद्धा उपविजेत होतो. चांगला खेळ झाला. जे चांगले खेळले ते जिंकले. आम्ही आमचा प्रयत्न केला जिंकायचा, थोड्यासाठी थांबलो,
पुढच्या वर्षी आम्ही अजून चांगल्या पद्धतीने तयारी करू आणि पुढच्या वर्षी जिंकायचा प्रयत्न करू. किती मॅच मारले आपण आता 114 जितके किती 7 नाही जास्त झाले. 7 मॅचेस जिंकले. सगळ्या मॅच जिंकल्या. म्हणजे आज फक्त एकच मॅच आम्ही हरले, फक्त फायनलला आम्ही हरलो, बाकी सगळ्या मॅचेस जिंकल्या आणि सगळ्या मॅचेसला आमचा 200+ स्कोर होता. वर्ल्ड प्रीमियर क्रिकेट टुर्नामेंट 2025 क्रिकेट कुंभ 2025 याचा आज समारोप होत आहे. आज विजेता टीम म्हणून या ठिकाणी लीगल ईगल यांनी विजेता झालेली आहे, तर उपविजेता टीम युनायटेड 11 झालेली आहे. आपल्यासोबत श्री रामकृष्ण जगदाळे फाउंडेशनचे अध्यक्ष विवेकानंद सर जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया. मी विवेकानंद रामकृष्ण जगदाळे, अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन. मित्रांनो, ही जी टुर्नामेंट आम्ही सुरू केली ही नाशिकला आणि अमरावतीला अशी दोघांनी मिळून ही टुर्नामेंट घ्यायचं ठरवलं. ज्यावेळेस ही टुर्नामेंट घ्यायचं ठरवलं त्यावेळेस 114 संघांनी जवळपास सहभाग नोंदवला. त्यापैकी ज्या 250 मॅचेस झाल्या टोटल, त्यापैकी 4 मॅचेस, काल 2 आणि आजची 1, अशा 3 मॅचेस अमरावतीला झाल्या, सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस. उर्वरित सगळ्या मॅचेस आम्ही नाशिकला काढून घेतल्या त्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पूर्ण झालेली आहे. आणि विशेष म्हणजे सालाबाद प्रमाणे दरवर्षी ही टुर्नामेंट होत असते. यावर्षी ही टुर्नामेंटचा चॅम्पियन बदलला. मॅक्झिमम वेळा पुणे ह्या संघाने चॅम्पियनशिप घेतलेली होती, पण यावेळेस चॅम्पियन बदलला. खूप पारदर्शक अशी ही स्पर्धा आम्ही केलेली आहे आणि त्याला योगदान आमच्या सर्व नाशिकच्या युवा पिढीचं लाभलेलं आहे, अमरावतीच्या सगळ्या युवा पिढीचं लाभलेलं आहे. त्यामुळे ही जी स्पर्धा झाली ती अत्यंत उत्कृष्ट झालेली आहे आणि अशा स्पर्धा भविष्यात कायम होत राहू यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. भविष्यात अशा सुद्धा येणार की म्हणजे आता महाराष्ट्र लेवलवर वकिलांच्या 114 टीम आपल्याकडे आल्या. नाशिकमध्ये क्वार्टर फायनल पर्यंत टुर्नामेंट झाल्या, सेमीफायनल, फायनल आज आपल्या इथे अमरावतीला झालं. म्हणजे भविष्यात महाराष्ट्र, गोवा आणि सर्व असं मिळून एक नॅशनलाइज स्वरूप दिला जाईल. आत्ताच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकची पण 1-2 टीम इकडे आलेल्या होता आणि या स्पर्धेच्या होरा वाढत चाललाय, खेळणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला या स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून की किमान 2 शहरांनी मिळून या स्पर्धा आता इथून पुढे भविष्यात कराव्या लागतील. त्याचा हा प्रोमो होता. असा हा एक आम्ही आपण काय म्हणतो त्याला हे घेतलं, त्याचं ट्रायल घेतली, डेमो घेतला. तो डेमो आणि तो डेमो मॅक्झिमम सक्सेस झालेला आहे. आता भविष्यात अर्ध्या करून आम्ही तो डेमो पूर्ण करू. यावेळेस थोडंसं कमी मॅचेस आल्या इकडं करताना. नाशिकला ग्राउंड चांगले होते त्यामुळे तिकडे जास्त मॅचेस काढून घेतल्या, पण भविष्यात एक 10 ग्राउंड जरी झाले तरी अर्ध्या टुर्नामेंट एक 50-50, 60-60 संघ एका शहराला करून नंतर एका ठिकाणी सेमीफायनल आणि फायनल करता येईल. असा हा एक प्रोमो होता, तो पूर्ण झालेला हा डेमो आणि याला सक्सेस मिळालेला आहे. भविष्यात नक्की याला आणखीन हे मिळेल अशी मला आशा आहे. हा समारोप कार्यक्रम कालपासून जे सुरू झाला तर या सिटी न्यूज चॅनलनं आम्हाला खूप कव्हरेज दिलेलं आहे आणि इथं इलेक्शनचं वातावरण असतानाही तुम्ही आम्हाला जे वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच धन्यवाद मानतो. महाराष्ट्र लेवलची ॲडव्होकेट क्रिकेट कुंभ 2025 आज समापन होत आहे आणि हे संपूर्ण मॅचेस ज्याचं सेमीफायनल आणि फायनल बघण्यासाठी या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सदानंद मानकर साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांनी काय चित्र पाहिलं आणि कसा हा सामना होता आपण जाणून घेऊ त्यांच्या काय प्रतिक्रिया. ही मॅच अत्यंत चांगली झाली, एकदम प्रेक्षणीय आणि यामध्ये ठाणे ॲडव्होकेट संघ आणि पुणे ॲडव्होकेट संघ यांनी अप्रतिम खेळ केला आणि हा खेळ पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण एखादा इंटरनॅशनल सामना ज्या प्रकारचा खेळला जातो आणि ज्या प्रकारची फिटनेस किंवा ज्या प्रकारचं बॉलिंग, बॅटिंग या सर्व गोष्टी या ठिकाणी अनुभवायला मिळाल्या. खरोखरच एकदम या ठिकाणी चांगला संघ, दोन्ही चांगले संघ, तुल्य संघ होते आणि चांगल्या प्रकारे खेळ दाखवला. अंतिम क्षणापर्यंत ही मॅच चालली आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा सामना पाहायला गेला. सर्व आपली इथले प्रेक्षक जे आहे ते मंत्रमुग्ध झाले आणि तसेच या ठिकाणी जे गजानन अकॅडमी तर्फे कोचिंग चालवण्यात येते, आपली इथले काही मुलं नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला आणि विदर्भ लेवललाही खेळत आहे. तर एक क्रिकेट जे अमरावतीचं असे जर सामने चांगले होत गेले तर चांगल्या प्रकारे त्याला एक प्रोत्साहन आणि मिळेल आणि चांगले प्लेयर आपल्या इथून घडतील.
अमरावती येथील व्यंकटेश बालाजी मंदिरात मंगळवारी वैकुंठ एकादशी निमित्त भव्य उत्सव साजरा करण्यात आला. या पावन दिवशी मंदिरातील वैकुंठ द्वार खुले करण्यात आलेत. पहाटेपासूनच लाखो भाविकांनी भगवान विष्णूंचे दर्शन घेतलेत. भगवान विष्णूंचा विशेष व आकर्षक शृंगार भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. दिवसभर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या दिवशी दर्शन घेतल्यास मोक्ष व पुण्य लाभ मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. भगवान विष्णूंना समर्पित असलेली ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून साजरी करण्यात आली. नासिक से ये दर्शन के लिए वैकुंठ द्वार से इसे आया हूँ. मुझे नहीं है, उन्होंने जबरदस्ती बुलाने की वजह से आया तो मैं देखा तो मैं खुश हो गया. और सुबह 7-8 बजे से जो मंदिर में आया हूँ अभी तक रुका हूँ. वैकुंठ द्वार एकादशी बोला तो मैं आज बालाजी को यही विनंती करता हूँ कि हमें तिरुपति भी ऐसा ही बुला ले. और हमारा ये मन देख के इतना खुश हुआ कि मैं एकदम क्या बोलूँ क्या नहीं है समझ में नहीं आ रहा है. वेंकट रमना गोविंदा, वेंकट रमना गोविंदा. आज जैसा सभी लोगों को जानकारी है कि अपने श्री वेंकटेश बालाजी मंदिर में वैकुंठ एकादशी महोत्सव का आयोजन किया गया है. ये जो है भगवान का वर्ष में एक बार वैकुंठ द्वार खुलता है और इससे जो है वैकुंठ द्वार से सभी लोग भक्तजन जो है भगवान के दर्शन करके निकलते हैं. और ऐसी मान्यता है कि जो भी जो है आज वैकुंठ द्वार से दर्शन करता है भगवान के और इस द्वार से जो है निकलता है भगवान के दर्शन करके तो उसको मोक्ष की प्राप्ति होती है. इस प्रकार की इसकी मान्यता है और इसी प्रकार का हर साल भव्य आयोजन किया जाता है हमारे मंदिर संस्थान की तरफ से. जय श्री मन्नारायण. दक्षिण विधि से सारी पूजा कराई जाती है. हर साल ब्रह्मोत्सव का प्रोग्राम बड़े धूम वैकुंठ एकादशी का प्रोग्राम मनाया जाता है. इसके लिए वैकुंठ द्वार साल में एक बार खुलता है और जिसका लाभ हजारों भक्त लेते हैं. दूर दूर से भक्त आते हैं. बाहर खिचड़ी, साबूदाने की खिचड़ी, फराली चूड़ा, चक्की, खल्लीदाना, दूध का वितरण होता है. सुबह 6 बजे वैकुंठ द्वार खुलते हैं और पालकी भ्रमण करती है कि भ्रमण करके वापस मंदिर आ जाती है समझो. फिर भक्तों के लिए खुला हो जाता है मंदिर. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फर्स्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला राडसी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122 तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.